सोलापूरची जीवनरेखा असलेले उजनी डॅम झपाट्याने रिकामे होत आहे. फेब्रुवारी 2024 पर्यंत पाणी पुरवठा 100%वरून 75%वर आला आहे. शेती, पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे. नेमकी काय आहे धरणाची सध्या स्थिती पाहूया विस्तारित बातमी. सोलापूर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा गेल्या 25 दिवसात तब्बल 25% घटलाय. जवळपास 13 टीएमसी पाणी सोडण्यात आल्याने धरणाची पातळी सध्या 75%वर आली आहे. सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे 6 टीएमसी पाणी आरक्षित करून सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय. मात्र भीमा नदीत सोडलेले 4400 क्युसेक पाणी कर्नाटकने उमराणी बंधाऱ्यात अडवल्याचा आरोप होता. त्यामुळे दक्षिण सोलापूरमधील मंद्रुपसह 8 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न गंभीर बनलाय. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने बाष्पीभवन वाढतंय आणि पाण्याची मागणी वाढली आहे. प्रशासकीय अंदाजानुसार सध्याच्या विसर्गाचा वेग कायम राहिल्यास 25 एप्रिल पर्यंत धरण 0 पातळीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता पाण्याचे काटेकोर नियोजन आणि समन्वय साधणे प्रशासनासमोर मोठं आव्हान ठरणार आहे.